पुसद तालुक्यातील आरेगाव येथील शेतात आढळला 10 फूट लांबीचा अजगर. परिसरात भीतीचे वातावरण. पुसद तालुक्यातील आरेगाव शेत शिवारात जाळी तडकलेला एक भारतीय अजगर म्हणजे इंडियन रॉक पायथन MH29 हेल्पिंग हँड टीमच्या सर्पमित्रांनी धाडसाने व कौशल्याने सुखरूप वाचवला. पुसद तालुक्यात अनुसूची 1 मध्ये समाविष्ट असलेल्या या दुर्मिळ सापाचा शोध लागण्याची ही पहिली अधिकृत नोंद ठरली आहे. घटनेची माहिती अशी की आरेगाव येथील शेतकरी सूरज चव्हाण यांच्या शेतात काही महिला मजूर कापसाची वेचणी करत असताना त्यांना शेताला लावलेल्या जाळीत एक मोठा साप अडकलेला दिसला. घाबरलेल्या महिलांनी तत्काळ शेताबाहेर धाव घेतली. सूरज चव्हाण यांनी हा घोणस असावा असा अंदाज बांधून त्वरित MH29 हेल्पिंग हँड टीमच्या सर्पमित्रांना कळवले. माहिती मिळताच टीमचे तालुका अध्यक्ष व वन्यजीव रक्षक दिनेश पिंपरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पाहणीअंती तो घोणस नसून अंदाजे 10 फूट लांबीचा इंडियन रॉक पायथन म्हणजे पायथन मोलोरस असल्याचे निष्पन्न झाले. हा अजगर आपल्या भक्ष्याचा पाठलाग करताना जाळीत अडकला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. दिनेश पिंपरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत काळजीपूर्वक जाळी कापून अजगराला सुखरूप बाहेर काढले. यावेळी उपस्थित शेतकरी व मजुरांना सापांविषयी मार्गदर्शन करत पिंपरे म्हणाले की हा भारतीय अजगर असून हा पूर्णपणे बिनविषारी साप आहे व तो अनुसूची 1 मध्ये संरक्षित प्रजातींमध्ये मोडतो. अजगर भक्ष्याला वेटोळे घालून ठार करतो तर घोणस हा विषारी असल्याने तो विषाचा वापर करतो. या बचाव कार्याची माहिती तात्काळ पुसद वनविभागाला देण्यात आली. अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली या अजगराची अधिकृत नोंद घेण्यात आली. यानंतर या अजगराला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितरित्या मुक्त करण्यात आले. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्पमित्र, वन्यजीव रक्षक दिनेश पिंपरे यांच्यासह आनंद खडसे, गौतम खडसे, आदी पुलाते, निखिल गायकवाड, गुड्डू राऊत आणि अभिषेक हरसुळकर यांनी मोलाचे सहकार्य केले.